नमस्कार, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण रवा आणि दहीचा वापर करून सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त मऊ लुसलुशीत अशी इडली तयार करतोय। त्यासोबत मी इथे चटणी देखील करून दाखवलेली आहे। इडली म्हटलं की सांबर लागतं, परंतु ही चटणी तयार करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल। तर ही इन्स्टंट अशी इडली तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी एका मोठ्या बाउल मध्ये 2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा वाटी दही घातलं। तर हे नॉर्मल असं दही आहे आणि यामध्येच आता सारख्याच वाटीने सुरुवातीला 1 वाटी पाणी घालते आणि आपल्याला हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर यात घेतलेला रवा, दही आणि पाणी चांगलं एकजीव करून घ्यायचं। तर बघा, रव्याने पाणी हे शोषून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला आणखी पाणी घालावं लागणार आहे, पण त्या अगोदर हे मी चांगलं मिक्स करून घेते, म्हणजे दही सुद्धा रव्यामध्ये चांगलं एकजीव होईल। इथे मी बारीक रवा वापरला, जाड रवा असेल तर तो मिक्सरला थोडासा फिरवून घ्यायचा, म्हणजे तो बारीक होईल। आता यामध्ये ना सारख्याच वाटीने आणखी 1 वाटी पाणी ऍड केलं बघा आणि पुन्हा चांगलं हे एकजीव करून घ्यायचं। जेव्हा आपण यामध्ये 2 वाटी पाणी घालतो तेव्हा बघा मस्त सरसरीत असं बॅटर तयार होतं। तर अगदी याचप्रमाणे हे बॅटर तयार करून घ्यायचं। नंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं, पुन्हा चांगलं फेटून घ्यायचं। तर हे इडलीचं बॅटर जेवढं आपण चांगलं मिक्स करू, जेवढं फेटून घेऊ, तेवढी आपली इडली छान मऊ लुसलुशीत होणार आहे। आता हे चांगलं एकजीव झालेलं आहे, यावर झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटांसाठी रवा आपण भिजत ठेवणार आहोत। रवा भिजतो तोपर्यंत आपण झटपट असं हे चटणी म्हणा किंवा सांबार तयार करूया। त्यासाठी मिक्सरचं भांड घेतलं आणि अर्धा वाटी शेंगदाणे ना मी थोडेसे भाजून घेतले बघा, साल निघेल इतपत हे भाजून घेतलं। तर हे मी साल सहितच घालते। त्यासोबतच इथे मी 3 ते 4 चमचे किसलेलं खोबरं वापरलं, म्हणजेच पाव वाटी इतकं तरी किसलेलं खोबरं असेल। थोडंसं अद्रक घातलं तुकडे करून आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 हिरवी मिरची घातली, चवीप्रमाणे घाला। आणि यामध्ये ना आता 2 चमचे घट्ट दही घालायचं, म्हणजे चटणी कशी आंबट होईल, मस्त चटपटीतपणा येईल तिला। आणि यामध्ये 1 छोटा चमचा साखर घालायची। तर मस्त चटपटीत आपली ही चटणी तयार होणार आहे। आणि आता यामध्ये मुठभर इतकी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर ऍड केली, सोबतच अर्धा वाटी पाणी घातलं, म्हणजे सगळं कसं वाटल्यानंतर छान एकजीव होईल आणि मिसळून येईल। तर बघा, हे मिक्सरला मी फिरवून घेतलं, मस्त ताटसर अशी आपली ही चटणी तयार झाली आहे। हवं तर तुम्ही यावर फोडणी देऊ शकता, परंतु ही चटणी मी थोडीशी पातळ करणार आहे। त्यासाठी ना गॅसवर पातेलं ठेवून त्यामध्ये तेल घातलं। तेल गरम झाल्यावर मोहरी, जिरं छान तडतडू द्यायचं। जिरं मोहरी छान फुललं की लगेच कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता देखील छान तडतडला आहे। आता यामध्ये थोडंसं हिंग आणि सुकलेल्या लाल मिरच्या घातल्या। तर बघा, मस्त खमंग अशी फोडणी तयार झालेली आहे। तर यामध्ये जी पेस्ट आपण तयार केलेली आहे बघा, मिक्सरला आपण वाटून घेतली, ती संपूर्ण ऍड करायची आणि आता यामध्ये पाणी ऍडजस्ट करायचं। तर मिक्सरच्या भांड्यातच मी इथे पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी यामध्ये ऍड केलं। तर तुम्हाला आता ही चटणी किती पातळ हवी त्यानुसार यामध्ये पाणी ऍडजस्ट करायचं। तर बघा, साधारणपणे यामध्ये मी 1.5 ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे आणि चमच्याने आता सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर बघा, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही, मध्यम कन्सिस्टन्सीचं ही चटणी आपण तयार करून घेतली। आता सर्वात शेवटी यामध्ये मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता याला उकळ वगैरे काढून घ्यायची काही गरज नाही। छान हे मिक्स झालं की लगेच गॅस बंद करायचा। तर बघा, इथे आपलं झटपट असं सांबार किंवा चटणी तयार झालेली आहे। आणि आता 10 ते 15 मिनिटं झालेली आहे आणि तयार बॅटर मध्ये रवा देखील थोडासा फुललेला आहे, परंतु यामध्ये आता पाणी वगैरे ऍडजस्ट करायची गरज नाही। जर रवा जास्तच घट्ट झालेला असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घाला, अर्धा वाटी किंवा पाव वाटी। परंतु इथे इडली बनवण्यासाठी बॅटरची कन्सिस्टन्सी मला परफेक्ट वाटते, त्यामुळे मी पाणी ऍडजस्ट केलेलं नाही। आता यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा किंवा इनो घालायचा, पण इन्स्टंट इडली बनवतोय त्यामुळे इथे इनोच वापरा। तर साधारणपणे अर्धा इनोचं पॅकेट मी यामध्ये घातलं आणि आता हा इनो ऍक्टिव्हेट होण्यासाठी यावर थोडंसं पाणी घालायचं, साधारणपणे 1 छोटा चमचा। आणि इनो घातल्यानंतर लगेच आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। बघा, तर बॅटर हे हलकं फुलकं होतं आणि थोडंसं फुलल्यासारखं वाटतं आणि लगेच ही रवा इडली बनवायला घ्यायची।
तर एकीकडे इडली स्टीम करण्यासाठी कढईत पाणी उकळण्यास ठेवलं, तर दुसरीकडे बघा इडली पात्राला तेलाने ग्रीस करून घेतलं. आणि आता ह्या इडली पात्रामध्ये चमच्याने बघा इडली बॅटर घालायचं. तर बघा परफेक्ट आपलं बॅटर तयार झालेलं आहे. ही इडली तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये लहान मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी किंवा हलक्या फुलक्या भुकेसाठी तयार करू शकता. इन्स्टंट होते, फक्त अर्धा तासच लागतो. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. तर बघा इडली पात्र मी संपूर्ण भरून घेतलं आणि एकीकडे आपलं पाणी सुद्धा उकळलेलं आहे. तर आता गॅस मध्यम करायचा आणि मध्यम गॅसवर बॅटरने भरलेली ही प्लेट ठेवायची आणि आता यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर ना फक्त 10 मिनिटं वाफवून घ्यायचं. यापेक्षा जास्त वेळ सुद्धा लागत नाही. 10 मिनिटांमध्ये मध्यम आचेवर परफेक्ट ही इडली वाफली जाते. जास्तीत जास्त तुम्ही 15 मिनिटं सुद्धा ठेवू शकता. बघा तर गॅस मी मध्यम केलेला आहे आणि मध्यम आचेवर हे फक्त मी 10 मिनिटच ठेवलं. तर रवा शिजण्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही. तुम्ही इथे बघू शकाल किती परफेक्ट आपली ही इडली स्टीम झालेली आहे. तर यामध्ये ना मधोमध असा इडलीमध्ये चाकू रोवून बघायचा. तो जर क्लीन निघाला तर समजायचं आपली इडली परफेक्ट अशी बेक झालेली आहे. जर मिश्रण चिटकत असेल चाकूला तर आणखी 5 मिनिटं ही स्टीम करून घ्या. पण 10 ते 15 मिनिटात हे व्यवस्थित असं स्टीम होतं. तर बघा मस्त फुललेली आहे आणि आता हे इडली पात्र आपण बाहेर काढून घेऊ आणि थंड करून घेऊ. तर बघा इथे इडली थोडीशी गरमच आहे, परंतु मी तुम्हाला काढून दाखवते. अजिबात थंड करायची गरज सुद्धा पडली नाही आणि परफेक्ट अशी हातानेच ही निघत आहे. तर थोडी ही गरम आहे, तर तुम्ही थंड झाल्यावर काढा. मस्त जाळी पडलेली आहे बघा. अजिबात बॅटर प्लेटला चिटकलेलं नाही, व्यवस्थित निघालेलं आहे. जवळून तुम्ही बघू शकाल मस्त जाळी पडलेली आहे. हातात घेतल्यानंतर छान लुसलुशीत झालेली आहे. डाळ आणि तांदळाची इडली जेव्हा आपण बनवतो तेव्हा ती आदल्या दिवशी आपल्याला भिजत घालावी लागते. परंतु असं जेव्हा लक्षात राहत नाही आणि घरात कोणाला जर इडली खायची असेल तर तुम्ही इन्स्टंट ही रवा इडली बनवू शकता. आणि आतून देखील तेवढीच ती अशी मस्त लुसलुशीत आणि जाळीदार झालेली आहे बघा. तर आता इतर राहिलेल्या इडल्या सुद्धा आपण काढून घेऊ. अगदी सहजरित्या निघतात ते बघा. चमच्याची सुद्धा गरज नाही, हातानेच हे व्यवस्थित निघत आहे. तर अशाच पद्धतीने मी राहिलेल्या बॅटरच्या सुद्धा इडल्या तयार करून घेतल्या. तयार मिश्रणामध्ये साधारणपणे माझ्या 3 प्लेट इडल्या तयार झाल्या. संख्येने म्हणाल तर दाखवलेल्या साईजच्या 21 इडल्या तयार झाल्यात. तर बघा खूपच सोप्या पद्धतीने सकाळचा नाश्ता आपला इथे रेडी झालेला आहे. तुम्ही हा लहान मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता. सोबतच इथे सांबार सुद्धा तयार केलेला आहे, जे की खूपच सोप्या पद्धतीने मी दाखवलेला आहे. फक्त त्याची कन्सिस्टन्सी ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा घट्ट ठेवा. बघा तर मस्त पांढरी शुभ्र आपली ही रवा इडली तयार झालेली आहे. शिवाय इन्स्टंट तयार झालेली आहे. सोबत सांबार देखील तयार आहे. तर करून बघा. कशी वाटली आजची तुम्हाला माझी ही रेसिपी हे कमेंट करून सांगा. आवडल्यास रेसिपीला लाईक करत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.